दिवाळीच्या फराळात एक खास पदार्थ असा असतो ज्याची चव जिभेला चटक लावते. शंकरपाळे. एक खाल्ली की आपसुकच याची चटक लागते आणि मग एकामागून एक असे शंकरपाळे आपण खातच राहतो. कदाचित हीच खासियत असते शंकरपाळ्यांची. चला मग आज बनवूया खुसखुशीत शंकरपाळे. शंकरपाळ्यांसाठी आपल्याला लागेल 500 ग्राम मैदा, 250 ग्राम रवा, 1 लहान कप साजूक तूप, 300 ग्राम पिठी साखर, 2 ते 3 चमचे कोमट दूध, चिमूटभर मीठ आणि तळणीसाठी तेल. सर्वप्रथम एका पसरट भांड्यात रवा घ्या आणि त्यात थोडं थोडं तूप घालून फेसून घ्या. रवा सुटा होईपर्यंत तूप घालून रवा असाच फेसत राहायचंय. साधारणतः 5 ते 7 मिनिटांपर्यंत रवा फेसत रहा. सात मिनिटांपर्यंत रवा फेसून झाला की मग यात मैदा मिसळा. आणि वरून थोडंसं तूप सोडा आणि रव्याप्रमाणे मैदाही फेसून घ्या. दोन ते 4 मिनिटं हा मैदा फेसल्यावर यात पिठी साखर मिसळा आणि चिमूटभर मीठ आणि थोडं दूध घालून याची घट्टसर कणिक मळून घ्या. मळलेली ही कणिक आता 45 मिनिटांसाठी झाकून ठेवा. मिनिटांनंतर या कणकेचे गोळे करून घ्या व या गोळ्याची मोठी चपाती लाटून घ्या. आता कापणीने अशा प्रकारे शंकरपाळे कापून घ्या. सर्व पिठाच्या अशा तऱ्हेने शंकरपाळ्या तयार करून घ्या. यानंतर कढईत तेल तापवायला ठेवा.
तेल तापलं की मंद आचेवर हे शंकरपाळे तळून घ्या. छान सोनेरी रंगावर शंकरपाळे तळा. शंकरपाळे तेलातून बाहेर काढल्यावर नरम पडण्याची शक्यता असते, पण साधारणतः 5 मिनिटातच रूम टेम्परेचरमध्ये हे शंकरपाळे छान कडक आणि खुसखुशीत होतात. तयार झाले जिभेला चटक लावणारे खुसखुशीत असे शंकरपाळे.